स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजुरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी आपण सर्व गुरूंना अभिवादन करतो. ह्या पृथ्वी तलावर गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या झाल्या. जसं द्रोणाचार्य अर्जुन, कृष्ण सांदीपनी, परशुराम कर्ण, परशुराम भीष्म, स्वामी परमहंस विवेकानंद, रामदास स्वामी शिवाजी महाराज, निवृत्तीनाथ ज्ञानदेव, नंतर मेन व्यास. त्यांचा वेदव्यासांचा जो शिष्य आहे तो शुकदेव. आता ह्या अनेक जोड्या अतिशय प्रसिद्ध आहेत की त्यांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलं की श्रीकृष्ण हा देवाचा अवतार असून सुद्धा त्याला गुरुगृही राहावं लागलं. कारण पूर्वी गुरुगृही राहून सगळ्या विद्या संपादन करण्याची प्रथा होती आणि गुरुगृही राहिल्यानंतर माणसाला त्याच्या परिस्थिती विसरून सर्वांमध्ये मिक्स व्हावं लागतं आणि ह्यामध्ये त्याग, कर्म, तुमचे परिश्रम आणि आत्मीयता वाढते. म्हणजे तुम्हाला नुसतीच आत्मिक प्रगती होत नाही तर तुम्ही चहोबाजूनी परिपूर्ण व्यक्तिमत्व घडता. आणि म्हणून गुरुची नितांत गरज आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा ह्या सर्व गुरूंच्या चरणी मी आज वंदन करून तुम्हाला मी एक धौम्य ऋषींच्या आश्रमात असलेला एक अरुणी ह्याची गोष्ट सांगणार आहे. काय असतं, पावसाचे दिवस असतात, धो पाऊस पडत असतो आणि धौम्य ऋषींच्या शेतात जो बांध असतो तो फुटलेला असतो. धौम्य ऋषी तिकडून येत असतात. ते आपल्या शिष्यांना सांगतात की अरे आपला बांध फुटला आहे, तर जर आपण बांधाला बंदोबस्त केला नाही तर आपलं शेत वाहून जाईल. ते विचारतात कोण जाईल, कोणीच तयार होईना या पावसात. ते म्हणाले या पावसात कसं काय जाणार, बघू नंतर. पण अरुणी हा एक असा शिष्य होता की तो गुरुचरणी समर्पित होता. गुरु वाक्य प्रमाण म्हणजे गुरुने जे सांगितलं ते करावं. कारण बघा, जसं ह्या पृथ्वीला गुरुत्वाकर्षणाची गरज आहे तसं ह्या देहाला पण गुरुची गरज आहे. तर अरुणीने जाणलं की हा देह गुरुमुळे, म्हणून तो म्हणाला कोणी नाही गेलं तरी चालेल, गुरुदेव मी जातो. तो शेतावर गेला. त्याने बांधाचं परीक्षण केलं आणि तिथे त्याने झाडाच्या फांद्या टाकल्या, दगड टाकले, चिखल टाकला. जेवढे त्याला परिश्रम करता येणं शक्य होतं तेवढेही त्याने केले. पण काय झालं की पाण्याचा ओघ एवढा होता की तो बांध काही पाणी थांबेना. अरुणीने विचार केला की आता काय बरं करावं, म्हणून तो शेवटी त्या फटीमध्ये स्वतः झोपला. स्वतः झोपल्यानंतर पाणी थांबलं. त्याला आनंद झाला की गुरुजींनी आपल्याला शेतातलं पाणी थांबवायला सांगितलं, आपण चांगलं काम केलंय. इकडे धौम्य ऋषी विचारात पडतात की अरे अरुणीला शेतावर पाठवलंय, अजून आला नाही. कारण गुरु ही माऊली आहे, ती आपल्या आईसारखी आपली काळजी घेते. कारण ती तुमच्या प्रत्येक श्वासाचा पण हिशोब ठेवते. म्हणून गुरु हा श्रेष्ठ आहे. तर ह्या धौम्य ऋषी बघायला गेले अरुणीला की अरुणी कुठे दिसतो का. बघतात, हका मारतात. तो आवाज देतोय, त्याचा आवाज क्षीण झालाय कारण तो तिथे पाण्यात आहे. धौम्य ऋषी बघतात, आवाज तर येतोय पण आपला अरुणी दिसत नाहीये. म्हणून ते शेताजवळ येतात. बघतात तर हा पाण्यात झोपलेला आहे आणि पाणी अडवलंय. धौम्य ऋषी तसाच त्याला हात देऊन बाहेर काढतात आणि म्हणतात अरुणी
सर्व शिष्यांमध्ये तू माझा पट्ट शिष्य आहेस. मी तुला सगळ्या 14 विद्या 64 कला सर्व तुला ज्ञान देतो आणि काहीही परिश्रम न करता केवळ गुरु कृपेने त्याला सर्व ज्ञान प्राप्त झालं. म्हणून प्रत्येकाला जीवनात गुरु असणं आवश्यक आहे. गुरु हे बहुमोलाचं मार्गदर्शन करतात आणि गुरु हे आपल्या आई वडिलांपेक्षा पण श्रेष्ठ आहेत. वेळ आली तर देवापेक्षा पण श्रेष्ठ आहेत. म्हणून कबीर म्हणतात ना, गुरु गोविंद दोऊ खडे इसके लागू पाव, म्हणजे की देवापेक्षा पण गुरु श्रेष्ठ आहे. कारण देव रुसेल पण गुरु कधीही रुसत नाही, कारण ती माऊली आहे, ती आपल्या शिष्याला जवळ करते. अशा ह्या गुरुपौर्णिमेच्या दिनी मी माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व गुरूंना अभिवादन करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते.